नमस्कार. मी अरविंद आठले. आज आपण पडवळाची पीठ पेरून भाजी करणार आहोत. पडवळाची भाजी खरं म्हणजे खूप लोकांना आवडत नाही, परंतु अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही भाजी होते. त्यासाठी आपण पडवळ घेतलं आहे, बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तिखट मीठ वगैरे मिसळण्याचं साहित्य आणि तेल. या भाजीला तेल मात्र भरपूर लागतं आणि ती इतकी चविष्ट होते की तुम्ही वारंवार ती करून खाल यात मला शंका नाही. आता ही करताना आपण पहिले फोडणी केलेली आहे आणि या फोडणीमध्ये कांदा घालून तो परततो आहोत आपण. हा कांदा चांगला परतून घेतला की मग हे पडवळ जे चिरलेलं आहे, बारीक तुकडे केलेले आहेत, हे सगळे आपण त्यात घालणार आणि ते व्यवस्थित छान परतून ढवळून असं चांगलं घेणार. तर मुख्यतः पडवळासंबंधी आपण बोलतो आहोत. जी लोकांना आवडत नाही, पण या प्रकारे तुम्ही करून पहा की तुम्हाला ते अतिशय आवडेल, यात मला काही शंका नाही. आणि मग हे साधारण झालं की थोडंसं त्याच्यावर पाणी मारायचं आणि वर झाकण ठेवायचं. हे झाकण ठेवलं की वाफेत ती बऱ्यापैकी शिजते आणि तेल मात्र या भाजीला लागतं. आता ही शिजल्यानंतर ही पुन्हा आपण बघतो आहोत, चांगली पुन्हा परतून घेतो आहोत, ढवळून घेतो आहोत छान सगळीकडे व्यवस्थित. शिजली आहे का नाही ते बघायचं. थोडं शिजली पाहिजे ती, आधी पीठ लावायच्या आधी ती शिजली पाहिजे. आता याच्यामध्ये आपण पहिले आता तिखट घालतो आहोत. चवीपुरतं आपल्याला हवी जशी तिखटवाल्यांना ही भाजी फार सुंदर लागते. चांगली तिखट झणझणीत करा आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालतो. हे सगळं आपण पुन्हा व्यवस्थित परतून घेणार आहोत. असं व्यवस्थित सांडशीला धरा ती कढई आणि छानपैकी ती भाजी तिखट मीठ त्यात व्यवस्थित मिसळते का नाही यासंबंधी अशी ढवळून घ्या व्यवस्थित परतून. त्याच्यामध्ये आपण थोडंसं साखर घालतो, अर्धा चमचा साखर. साखरेमुळे रंगत वाढते त्याची. आणि थोडंसं आपण लिंबाचा रसही घालतो. साखर लिंबाचा रस दोन्ही घातला. त्यानंतर थोडं त्याच्यावर आपण पाणी शिंपडतो आहोत, त्यामुळे ती पीठ मिसळायला छान मदत होईल. ढवळून घ्यायचं पुन्हा, ते सगळीकडे लागलं पाहिजे. नाही तर एका विशिष्ट ठिकाणी पीठ लागेल आणि इतर ठिकाणी लागणार नाही, असं होऊ नये. यासाठी ती पुन्हा पुन्हा ढवळायची. पुन्हा थोडं आपण झाकण ठेवणार आहोत. त्या वाफेमध्ये 2-3 मिनटं ठेवलं झाकण. त्या वाफेत ती पुन्हा उरली शिरली जी काही कमी शिजलेली असते ती शिजून जाईल. पुन्हा छान ती ढवळून घ्यायची व्यवस्थित. सगळ्या वस्तू एकमेकामध्ये शेवटपर्यंत छोट्या तुकड्यापर्यंत पोचल्या पाहिजे. थोडं थोडं पाणी आपण मारतो आधीमध्ये, त्यामुळे ती शिजते जास्ती. आणि आताही आपण या वेळी आपण ती साखर आणि लिंबाचा रस मगाशी सांगितलं तर ते यावेळी घालायचं आहे. आधी घातलं तर काही फरक पडत नाही. लिंबू आम्ही साठवून ठेवते नेहमी. असे स्वस्त असतील तेव्हा लिंबाचा रस काढून ठेवायचा, फ्रीजमध्ये ठेवला की तो महिने चांगला राहतो. विकतचा लिंबाचा रस आणण्यापेक्षा हा घरी केलेला लिंबाचा रस डेफिनेटली केव्हाही चांगला. आणि मग हे पुन्हा आपण परततो आहोत. खाली लागू नये याची काळजी आपल्याला नंतर घ्यायची. पीठ जेव्हा लावायला सुरुवात करतो तेव्हा ते पीठ खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे तेलाचा वापर या भाजीला होतो. आणि आता आपण हळूहळू पीठ लावायला सुरुवात करणार आहोत.
मी कसं आहे, एकाच हाताने चित्रण करतो आणि त्याच हाताने मी त्याचं कृती पण करतो आहे. थोडासा हा फरक माझ्या ह्याच्यात पडणार आहे. एका वेळी थोडंसं मला जास्ती लावावं लागतं आणि मग हे पुन्हा धरलं आपण आणि छान पुन्हा परततो आहोत. पीठ चांगलं व्यवस्थित असे छान गोळे होतात. खाली त्याला लागतं थोडंसं पीठ, ते लागू देऊ नये. खाली असं घासून काढावं लागतं. ते पीठ जे भाजलं जाताना खाली लागलं तेही फार सुंदर लागतं. कुरकुरीत छान असतं ते पीठ. पुन्हा थोडंसं आपलं समाधान होतोपर्यंत की आता पीठ व्यवस्थित आहे तोपर्यंत पीठ लावत राहायचं. मध्ये मध्ये थोडं थोडं लावायचं. ते पुन्हा ढवळ्याची भाजी आणि मध्ये खाली जे लागतं ते पुन्हा थोडंसं असं खरडून काढायचं. खाली लागू नये याची काळजी शक्य तितकी घ्यायची. ते खरडलेलंही खूप छान लागतं. मग अशी तुम्हाला म्हटलं ते खरडलेलं असतं ना, हे अशी करपोळीसारखं असतं. हे हे काढतो आहोत. हे जास्तीत चविष्ट लागतं. पुन्हा थोडंसं पीठ जेवढं त्यात खपेल, तुम्हाला ते करताना बरोबर अंदाज येतो यात किती खपू शकतं. तर ते पीठ लावत राहायचं. अधेमध्ये थोडं जास्ती कोरडं वाटलं तर एक पाण्याचा हापका मारा थोडासा, अधिक चांगलं होईल ते. खूप कोरडी अशी ही भाजी होऊ नये. किंचित अशी ओलसर, किंचित म्हणतो आहे मी, तेवढी ती व्हावी. फोडी पहा व्यवस्थित शिजल्या का नाही हे बघा. हे पहा आपण खालचं मुद्दाम अधेमध्ये ते खरवडतो आहे. आणि आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. पहा किती दिसायलाच ती इतकी सुंदर वाटते की खाण्याचा मोह आवरता येत नाही. भाकरीबरोबर खा, पोळीबरोबर खा. अतिशय सुंदर अशी भाजी होते. छान करा. पडवळ म्हणून तिचा द्वेष करू नका. पडवळही खूप छान लागतं. तर नमस्कार, आपला निरोप घेतो.